नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. प्रत्येक गुरुवारी आपण अनेक सेवा आणि उपाय हे करत असतो. माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची सेवा आपण करत असतो. मार्गशीर्ष महिना हा देखील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो. तर आजच्या दिवशी किंवा तुम्ही पुढच्या गुरुवारी देखील, तुम्हाला आज नाही जमलं तर पुढच्या गुरुवारी देखील एक सेवा आपल्याला करायची आहे. यासोबतच लवंग आणि कापूर, तर याचा देखील उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. तर तो कसा करायचा, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक हा कुंकवाने करायचा आहे. तर तो कसा करायचा, तर बघा, अभिषेक करताना तुम्ही श्रीसूक्तम पठण करून किंवा माता लक्ष्मीचा कोणताही एक मंत्र पठण करून देखील अभिषेक हा करू शकता. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आहे. म्हणजेच कुंकू मिश्रित पाण्याचा अभिषेक माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्याला करायचा आहे. ज्यांना आज नाही जमणार तर त्यांनी चौथ्या गुरुवारी केला तरीही चालेल. त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे अभिषेक झाल्यानंतर आणि ती जागेवर ठेवायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकवाचा अर्चन देखील आपल्याला करायचं आहे आणि हे करताना आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. तर बघा, कुंकुमार्चन ही सेवा खूप प्रभावी सेवा आहे आणि हे कुंकू म्हणजे जे आपण कुंकुमार्चन केल्यानंतर जे कुंकू असतं तर ते कोणालाही देऊ नये. तर आपण ते एका डबीमध्ये भरून तसंच ठेवायचं असतं आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या कपाळी लावायचं असतं. त्या कुंकवामध्ये देवीचं शक्तितत्व हे उतरलेलं असतं आणि त्यामुळेच आपण कोणत्याही शुभ कार्याला जेव्हा जात असतो तर तेव्हा तो आपल्या कपाळी लावून जायचं. कुंकुमार्चन कसं करायचं, तर बघा, माता लक्ष्मीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला अर्चन करत जायचं आहे आणि हे करताना आपल्याला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे. खूप प्रभावी हा मंत्र आहे. तसेच श्रीसूक्तम पठण करत असताना देखील, म्हणजेच तुम्ही श्रीसूक्तम जेव्हा पठण करता तर शेवटला नमो नमः म्हणायचं आहे आणि नमो नमः म्हटल्यानंतर कुंकू हे अर्चन करायचं आहे. अतिशय सुंदर सेवा आहे. तर एक वेळाही तुम्ही श्रीसूक्तम पठण करून कुंकू अर्चन हे करू शकता किंवा 16 वेळा देखील करू शकता. ज्यांना कमलात्मक मंत्र म्हणून सेवा करायची आहे तर त्यांनी कमलात्मक मंत्राचं 51 वेळा, 108 वेळा किंवा 21 वेळा पठण करून देखील तुम्ही ही सेवा करू शकता. फक्त कमलात्मक मंत्र म्हटल्यानंतर शेवटला आपल्याला नमो नमः म्हणायचं आहे. अतिशय सुंदर सेवा आहे. जितकी जास्त सेवा कराल तितका चांगला अनुभव देखील तुम्हाला मिळेल. कुंकुमार्चन ही सेवा माता लक्ष्मीची अतिशय आवडती सेवा आहे आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील, घरातील अडचणी असतील तर त्या कमी होण्यास मदत होईल. त्यासोबतच अष्टलक्ष्मी प्राप्त होईल. घरामध्ये सुख, समाधान, शांतीसुद्धा घरामध्ये मिळेल. त्यामुळे आवर्जून तुम्ही ही सेवा करा. त्यानंतर संध्याकाळी आपण देवीची आरती करतो. तर आरती केल्यावर 2 कापूर घ्यायचा आहे, 2 लवंगा घ्यायचे आहे आणि देवीसमोर बसून आपल्याला कापूर आणि लवंग एकत्रित आपल्याला जाळायचे आहे. आणि जाळल्यानंतर आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तर या मंत्राचा जप कापूर शांत होईपर्यंत आपल्याला करायचा आहे आणि उरलेला जो लवंग असेल, जो जळालेला नसेल, तर तो थंड झाल्यानंतर तो निर्माल्यामध्ये टाकायचा आहे. खूप सुंदर सेवा आहे. तर लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ती ऊर्जा प्रदान करत असते, सकारात्मकता प्रदान करत असते. तर घरामध्ये लवंग जाळल्याने, कापूर आणि लवंग जाळल्याने घरामध्ये जी काही नकारात्मकता असते ती नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मकता येते. त्यामुळे अवश्य घरामध्ये लवंग आणि कापूर हे अशा काही शुभ दिवशी आवर्जून जाळावे. त्यासोबतच 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं देखील पठण करावे. ही देखील सेवा अतिशय सुंदर आहे. त्यासोबतच भगवान विष्णूंची देखील आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे. तर भगवान विष्णूंची जी सेवा जमेल ती सेवा तुम्ही या दिवशी करू शकता.